नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी महत्त्वाचं रिव्हिजन असणारे 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती प्रीवियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 1986 मध्ये चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेला अपघात खालीलपैकी रशियातील कोणत्या राज्यात झाला होता? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण यावरती आपल्याला 3 ते 4 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे की चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये झालेला जो अपघात आहे, ॲक्सिडेंट आहे, तो कोणत्या वर्षी झाला होता? तर तो झालेला आहे 1986 या वर्षी. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारले की तो कोणत्या देशात देखील झालेला आहे? तर लक्षात ठेवा, रशिया या देशात झालेला आहे. पण आपल्याला रशियातील कोणत्या राज्यामध्ये विचारलं आहे? तर रशियातील युक्रेन स्टेट या राज्यामध्ये झालेला आहे 1986चा चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प. आणि मित्रांनो, चर्नोबिलवरती आपल्याला जर एखादा व्हिडिओ पाहायचा असेल, डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल, तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? पहा, अण्णा आणि अक्का हे सध्या मराठी भाषेत असणारे शब्द आहेत, पण मराठी भाषेत ते कोणत्या भाषेमधून आलेले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न मराठी व्याकरणावरचा खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत 4 वेळा प्रश्न हा विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, तर कानडी म्हणजेच कन्नड या भाषेतील शब्द आहेत अण्णा आणि अक्का, जे सध्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्समध्ये पहा, अण्णा, अक्का, भाकरी, तूप, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई आणि अप्पा हे जे आहेत हे काही महत्त्वाचे कानडी शब्द आहेत. त्यांना परप्रांतीय भारतीय शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 17 फेब्रुवारी 2024 रोजी अरमान अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचं अनावरण केलेलं आहे? या ठिकाणी 2 प्रश्न महत्त्वाचे होतात. करंट अफेअर्सवरती सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 17 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या देशाने अरमान या नावाचं अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे ती सुरू केली आहे किंवा अनावरण केलं आहे? तर तो देश आहे पहा, पर्याय क्रमांक 3, तर इराण या देशाने. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील कैमूर वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी आहे त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट ठरणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे लक्ष देऊन प्रश्न पहा. केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील कैमूर वन्यजीव अभयारण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्याला मान्यता दिलेली आहे? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 1, तर बिहार या राज्यामध्ये आहे कैमूर वन्यजीव अभयारण्य, आणि त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापन करण्यास मान्यता देखील दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, रॅपिड अँटीजन टेस्ट, त्याला आपण रॅट टेस्ट म्हणतो, तर ही चाचणी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? जेवढे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी 2023 आणि 2024 ची परीक्षा दिलेली आहे पहा पोलीस भरतीची, त्यांना हा प्रश्न येणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 2 वेळा बॅक टू बॅक विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर कोरोना. लक्षात ठेवायचे, ऑप्शनमध्ये आपल्याला कोरोना हे दिलं होतं म्हणून या ठिकाणी कोरोना दिलेला आहे, पण कोरोना जो आहे तो व्हायरस आहे, आणि ही जी रॅट टेस्ट आहे, आपण रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणतो, तर ही कोविड-19 या आजारासाठी घेतली जाते. लक्षात ठेवा, कोविड-19 आजारासाठी घेतली जाते. आणि कोविड-19 कोणापासून होतो? तर कोरोना या विषाणूपासून पसरणारा तो आजार आहे. आणि 2020ला पूर्ण जगामध्ये त्यांनी लॉकडाऊन देखील घडवून आणलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे पहा. जे आपले प्रधानमंत्री असतात, प्राईम मिनिस्टर, तर त्यांची जी सिक्युरिटी असते तर ती कोणती संस्था सांभाळत असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर एसपीजी कमांडो जे आहेत तर ती त्यांची सिक्युरिटी सांभाळण्यासाठी एक संस्थेमध्ये असतात. एनएसजी नाही, लक्षात ठेवा, सीबीआय नाही, एसबीची हे आपलं उत्तर होईल. आणि या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की एसपीजी हे जे आहे याचा फुल फॉर्म आपल्याला काय आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो, कारण आपल्याला परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन ह्या जागतिक पोलीस संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर फ्रान्स या देशामध्ये आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवायचा हा प्रश्न बीड जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आला होता. पण बीड जिल्ह्यासाठी विचारण्यात आला म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे जे आहे औंढा नागनाथ हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. तर औंढा नागनाथ जे आहे लक्षात ठेवायचंय तर ते हिंगोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि हे जे आहे औंढा नागनाथ हे आपल्या राज्यातील जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्यापैकी एक आहे. या ठिकाणी बीडमध्ये आहे एक पहा परळी वैजनाथ. बीडमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे परळी वैजनाथ. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे लता मंगेशकर यांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी मंत्रमुग्ध करतात हा जो शब्द आहे हा अधोरेखित आहे आणि या वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ काय होणार आहे? मंत्रमुग्ध करणे म्हणजे काय तर एखाद्याच्या मनावर जादू करणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्था कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे? केंद्र सरकारचं जसं नीती आयोग आहे त्याच्याच धर्तीवर म्हणजे त्याच्याच बेसिसवरती मित्र संस्था ही कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2024 ला सुद्धा विचारण्यात एक वेळा आला होता. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली मित्र संस्था ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे किंवा स्थापन केलेली आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे कोणता देश आपल्या संपूर्ण जीवजंतूंची चेकलिस्ट तयार करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? पहा जगातील पहिला यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. असा कोणता देश आहे की त्यांनी आपल्या देशातील संपूर्ण जीवजंतू जे आहेत त्यांची चेकलिस्ट तयार केलेली आहे आणि असा तो जगातील पहिला देश ठरलेला आहे आणि तो देश आहे ऑप्शन क्रमांक 1 तर भूतान. हा जो देश आहे हा जगातील असा पहिला देश ठरलेला आहे की ज्याने त्यांच्या देशातील जेवढे काही जीवजंतू आहेत त्यांची चेकलिस्ट तयार केली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले कुटुंब न्यायालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला करंट अफेअर्स 2024 साठी हा इम्पॉर्टंट प्रश्न होता. आपल्या राज्यातील पहिलं कुटुंब न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलं होतं? आणि ते जे शहर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर पुणे या शहरामध्ये ते सुरू करण्यात आलं होतं पहिलं कुटुंब न्यायालय. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे दाम तसे काम या अर्थाची म्हण आपल्याला शोधायचा आहे. पहा दाम तसे काम याच अर्थाची अजून एक म्हण कोणती असणार आहे? मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. दाम तसे काम म्हणजेच काय याचा अर्थ अजून काय होतो? जशी देनावळ तशी खानावळ किंवा आपण या ठिकाणी त्याला आपण धुनावळ म्हणतो. लक्षात ठेवा या ठिकाणी खानावळ हा शब्द कट आहे त्याला धुनावळ म्हणूया. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाच्या म्हणी पाहणार आहोत व त्यांचा अर्थ पहा. जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला. तर ही म्हण आहे याचा अर्थ काय आहे? अयोग्य ठिकाणी जन्म झाल्यावर आयुष्य कष्टात जाते हा त्याचा अर्थ आहे. दुसरी म्हण कोणती आहे? डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे कष्ट खूप पण मिळणारा जो मोबदला आहे तो फार कमी असतो. दाम तसे काम म्हणजे जेवढी गुंतवणूक करतो तेवढाच आपल्याला फायदा होतो. आणि खान तशी माती म्हणजेच काय तर बाप तसा बेटा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचे नाव काय आहे? अशी कोणती नदी आहे की जी 3 जिल्ह्यांमधून प्रवाहित होते? पहिला जिल्हा सातारा, दुसरा कोल्हापूर आणि तिसरा सांगली. तर या 3ही जिल्ह्यांमधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जी कृष्णा नदी आहे. तर ही कृष्णा नदी 3ही जिल्ह्यामधून वाहते सातारा, कोल्हापूर आणि सांगली. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक सीमा शुल्क दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे आणि प्रत्येक परीक्षा आली म्हणजे आपल्याला दिनविशेष वरती हमेशा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत ते एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. सोबतच आपण राष्ट्रीय दिनविशेष जे आहेत ते देखील एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर जागतिक सीमा शुल्क दिवस हा जो आहे हा कधी साजरा केला जातो? 26 जानेवारी या दिवशी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि 26 जानेवारीला अजून एक काय आहे तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान आयुष्यमान भारत जन आरोग्य या योजनेअंतर्गत किती वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे? हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला एका योजनेवरती विचारण्यात आलेला आहे. योजना काय आहे? पंतप्रधान आयुष्यमान भारत जन आरोग्य या योजनेअंतर्गत किती वर्षे आणि त्या वर्षापेक्षा जास्त असणारे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत अशांना आरोग्य सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर वर्ष किती असणं गरजेचं आहे? 70 वर्ष. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनाठाई हा शब्द आहे आणि याचा समानार्थाचा शब्द काय होईल? आपल्याला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे परीक्षेमध्ये हमेशा विचारले जातात. त्यासाठी आपण महत्त्वाचे 500 असणारे समानार्थी आणि 500 असणारे विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. त्यांची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर अनाठाई याचा समानार्थी शब्द काय होतो तर तर्कविरहित म्हणजे कसल्याही प्रकारचा तर्क नसलेला. अनाठाई तर्कविरहित. उपहास म्हणजे निंदा किंवा अपमान. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या राज्याचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्या 3 जे जिल्हे आहेत महत्त्वाचे तर त्या 3ही जिल्ह्यांची नावं बदलण्यात आलेली आहेत. त्यातीलच नवीन एका जिल्ह्याचं नाव ठेवलेलं आहे पहा, धाराशिव. आणि या ठिकाणी प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड विचारला जातो. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहराचं किंवा कोणत्या जिल्ह्याचं नामकरण धाराशिव करण्यात आलेलं आहे? तर तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 2 तर उस्मानाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे धाराशिव. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की उस्मानाबाद या जिल्ह्याचं प्राचीन नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचे धाराशिव हे नवीन नाव आहे आणि प्राचीन नाव सुद्धा उस्मानाबादचं धाराशिव होतं. या ठिकाणी अजून 2 प्रश्न तयार होतात. तर औरंगाबाद हा जो जिल्हा आहे याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नवीन नाव आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे आपला उस्मानाबाद. तर उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे? तर धाराशिव. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा अहमदनगर. तर अहमदनगरचं नवीन नाव काय आहे? तर अहिल्यानगर हे अहमदनगरचं नवीन नाव आहे. हे जे 3 जिल्हे आहेत ही खूप महत्त्वाचे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील आणि यांचे नावं बदलण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं की औरंगाबाद या जिल्ह्याचं किंवा या शहराचं प्राचीन नाव काय होतं? तर लक्षात ठेवायचे खडकी जे आहे हे औरंगाबाद याचं नाव होतं, पण सध्या छत्रपती संभाजीनगर आहे. यालाच अजून एक प्रश्न विचारला जातो की 52 दरवाजाचं शहर, 52 दरवाजाचं शहर म्हणजेच काय आहे? छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 19 आहे आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्र या आंतरशासकीय संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? या ठिकाणी आपल्याला एक आंतरशासकीय संस्था दिलेली आहे आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्र. तर या संस्थेचं मुख्यालय हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर नेपाळ या देशामध्ये ते स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता देश 2030 पासून पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू करणार आहे? कर लागू करणार आहे म्हणजेच काय? तर टॅक्स जो आहे तो अप्लाय करणार आहे. कशावरती? तर पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन आहे त्याच्यावरती टॅक्स लागू केला जाणार आहे 2030 पासून. तो देश कोणता आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 तर डेन्मार्क हा जो देश आहे हा 2030 या वर्षापासून पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरती सुद्धा टॅक्स लागू करणार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? या ठिकाणी हे 4 राज्य दिलेले आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचे, गुजरात या राज्याचा उल्लेख या प्रश्नामध्ये केलेला नाही. प्रश्न वाचत असताना थोडासा नीट वाचा. खालीलपैकी दिलेला आहे म्हणजे हे जे 4 ऑप्शन आहेत त्यांच्यापैकी कोणतं राज्य आहे की त्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? आणि ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर तामिळनाडू या राज्याला या दिलेल्यापैकी सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि आपल्या भारतातील गुजरात असं राज्य आहे की त्याला सर्वात मोठी समुद्र किनारपट्टी आहे. आणि महाराष्ट्र राज्याला किती आहे? तर महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा भागांचा समावेश होतो? नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांची जी बॉर्डर आहे किंवा यांची जी हद्द आहे, सीमा आहे, कोणत्या जिल्ह्याच्या भागांचा समावेश त्यामध्ये केला जातो? तर या ठिकाणी ठाणे व रायगड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपण प्रश्न पोलीस प्रशासनाच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता. त्यावरती जवळपास 25 ते 30% विद्यार्थी जे होते ना त्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं. तर लक्षात ठेवा, नवी मुंबई पोलीस भरतीसाठी जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ठाणे व रायगड या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश जो आहे तो नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. काळ जो आहे तो शेवटच्या शब्दावरून आपल्याला दिसून येतो. करीत असे म्हणजे हा जो आहे हा कोणता काळ असणार आहे? रीती भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तर रीती भूतकाळ म्हणजे काय? करीत असे या संयुक्त क्रियापदावरून अभ्यास करण्याची जी काही क्रिया आहे ही भूतकाळामध्ये आपल्याला कंटिन्यू म्हणजे सतत करत असल्याची एक रीत समजून येते. म्हणून दिलेलं जे वाक्य आहे हे रीती भूतकाळातील वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी अस्तित्व झालेलं आहे पण त्या ठिकाणी शब्द आहे पहा स्थित. मित्रांनो, जे काही आपल्याला अशी एखादी मिस्टेक झालेली असेल ती PDF मध्ये दूर करून दिली जाईल. तर जे पानिपत शहर आहे तर हे प्रसिद्ध 3 लढाया झाल्या होत्या, त्यामुळे हे शहर जे आहे हे खूप प्रसिद्ध आहे. आणि हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पण लक्षात ठेवायचं आहे, पानिपत जे आहे हे हरियाणा या राज्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी अजून पंजाब आणि हरियाणा यांच्यामध्ये एक कन्फ्युजन करणारा प्रश्न येतो. पंजाब आणि दुसरं राज्य जे आहे ते आहे हरियाणा. यामध्ये कोणत्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होतं लक्षात ठेवा. पंजाबची राजधानी काय आहे? पंजाबची राजधानी आहे पहा चंदीगड. आणि हरियाणाची राजधानी काय आहे? तर हरियाणाची राजधानी सुद्धा आहे चंदीगड. आणि अजून एक यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्न आहे की चंदीगड हा जो आहे तर हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची सुद्धा राजधानी आहे पहा चंदीगड. म्हणजे आपल्याला राज्य आणि राजधानी यावरती सुद्धा खूप भर देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जेवढे काही 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हरियाणा आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य आहे, तू स्वतः मोटार चालवशील का? तर यामध्ये स्वतः हा जो शब्द आहे तर हा अधोरेखित केलेला आहे. तर आपल्याला याच्या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. आणि हे जे आहे हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी पहा, आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनाम होतात. आणि दिलेल्या वाक्यामधील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेलं आहे. आणि यामध्ये उदाहरण पहा, तो, ती, ते आणि हा, ही, ही. म्हणजे हे जे आहे या ठिकाणी आपल्याला आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धत कोणी विकसित केली? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न जो आहे हा स्टेट बोर्डमध्ये विचारण्यात आला होता. आणि हा प्रश्न आपल्याला जी 7वीची स्कॉलरशिप असते ना मित्रांनो, तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थ जे आहेत त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जी काही पद्धत आहे ती कोणी विकसित केली होती? तर तो शास्त्रज्ञ आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर लुई पाश्चर यांनी ती पद्धत विकसित केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये डिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा उद्रेक झाला होता? पहा, डिसेंबर 2024 आजाराचं नाव काय आहे? थोडंसं कॉमेडी नाव आहे, पहा, डिंगा. पण या ठिकाणी काय व्हायचं, ज्याला तो आजार झालेला आहे तो व्यक्ती कंटिन्यू डान्स म्हणजेच नाचत राहायचा आणि हा जो आजार आहे हा खूप भयंकर होता. तो कोणत्या देशामध्ये झाला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 4 जो युगांडा देश आहे मित्रांनो, युगांडा देश. तर या देशामध्ये डिसेंबर 2024 मध्ये डिंगा नावाचा आजार जो आहे तो आलेला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली होती? या ठिकाणी आपल्याला इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांचे संस्थापक जे आहेत यावरती प्रश्न हे दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे आणि अशाच पद्धतीच्या आपण अजून महत्त्वाच्या जेवढ्या काही संस्था आहेत किंवा संघटना आहेत त्यांचा देखील व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो देखील पाहून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर, कधी आपल्याला वि दा सावरकर दिलं जातं, तर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली आहे? ती संघटना आहे त्यांची पर्याय क्रमांक 2 तर अभिनव भारत ही संघटना त्यांनी स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असं म्हटलं जातं. अर्थशास्त्रावरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, पण हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 5 ते 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न परत एक वेळा पहा, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हणतात? तर ती असते, पहा, पर्याय क्रमांक 1 तर छुपी बेरोजगारी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला TCSच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते आहेत दादाभाई नौरोजी यांना. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हटलं जातं? मित्रांनो, हा जो व्याकरणातील महत्त्वाचा घटक आहे, पहा, समास, आणि असेच काही जेवढे काही महत्त्वाचे घटक असणार आहेत मराठी व्याकरणामधील, असे आपण एकूण 32 घटक जे आहेत व्याकरणामधील त्या प्रत्येकावरती एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, कारण आपण त्यावरती एक सिरीज सुरू करणार आहोत पोलीस भरतीच्या आधी. त्यामधीलच हे एक व्याख्या आहे, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात? तर तो जो समास असतो तो असतो अव्ययीभाव समास. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी व्याख्या पहा, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील सीमेवरील पहिले सौर गाव ठरलेले मासाली हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी मासाली हे जे गाव आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा हे कशासाठी ओळखलं जातं? तर बॉर्डरवरील, देशाच्या बॉर्डरवरील किंवा सीमेजवळील सर्वात पहिलं सौर गाव ठरलेलं आहे मासाली. आणि हे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे येतं, पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर गुजरात या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आतापर्यंत आपल्याला असे 12 ते 15 खेळाडू आहेत की ज्यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न आपल्याला कसे विचारले जातात? एक खेळ दिला जातो आणि त्या खेळाशी संबंधित असणारा जो खेळाडू आहे, पहा, संबंधित खेळाडू आपल्याला त्याविषयी विचारला जातो किंवा कधी आपल्याला खेळाडू दिला जातो, त्याचा खेळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न दिले आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर कर्णम मल्लेश्वरी. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते आहे, पहा, पर्याय क्रमांक 1 तर वेट लिफ्टिंगशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली. अधोरेखित शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे आणि अधोरेखित शब्द आहे मांडवावर. तर लक्षात ठेवा, मांडवावर हा अधोरेखित शब्द आहे आणि याचा प्रकार कोणता आहे? तर हा असणार आहे शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचं कार्य करणारा जो शब्द असतो त्याला जोडून येतं. वर हे जे आहे हे अव्यय आहे व ते मांडव या शब्दाला जोडून आलेलं आहे, म्हणजे हे शब्दयोगी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहिता 1860च्या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आलेला आहे? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे मित्रांनो. भारतीय दंड संहिता जी आहे आणि हा 1860चा जो कायदा आहे तो भारतामध्ये लागू होता, पण हा कायदा रिप्लेस झालेला आहे, म्हणजे त्याऐवजी कोणता कायदा जो आहे तो अंमलात आलेला आहे, तर तो कायदा आहे भारतीय न्याय संहिता 2023. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आणि 2023 मध्ये हा बदल झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? विदाऊट पेपर म्हणजे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारं देशातील पहिलं जे राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, अजून एक आपल्याला काही प्रश्न विचारले जातात पहा मंत्रिमंडळावरती. तर आपण एक व्हिडिओ लवकर घेऊन येऊया. त्यामध्ये काय करणार आहोत आपण, जेवढे काही महत्त्वाचे राज्य आहेत त्या राज्यातील जे काही मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री झालं, त्या राज्याचे राज्यपाल झालं, त्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येऊया, म्हणजे आपल्याला थोडीशी अजून मदत होऊन जाईल. यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिली जलद चार्जिंग ई बस वीरा महासम्राट कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? करंट अफेअर्स 2024 मध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. पहा, जगातील सर्वात पहिली किंवा जलद म्हणजे काय फास्टेस्ट चार्जिंग ई बस, तिचं नाव आहे वीरा महासम्राट, ही कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर ते शहर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर बेंगळुरू या शहरामध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. जर आपल्याला कोणत्या राज्यामध्ये असं विचारलं तर कर्नाटक हे राज्य असणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? पहा, पहिलं अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं जे केंद्र आहे हे अंधेरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे क्षणोक्षणी हे खालीलपैकी कोणत्या कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे? पहा, क्षणोक्षणी हे जे आहे हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे, पण ते कोणते आहे? तर या ठिकाणी उत्तर काय आहे, तर क्षणोक्षणी म्हणजे हे आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. याच्याविषयी आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया मित्रांनो. तर कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य 3 प्रकार पडतात. यामध्ये कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. तर कालदर्शक म्हणजे काय, तर क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषांना कालदर्शक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं किंवा कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण घ्यायचं झालं आधी, आत्ता आणि सध्या. यामध्ये दुसरा आहे सातत्यदर्शक. अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. या उदाहरणार्थ सदा, सर्वदा, नेहमी. आणि आवृत्तीदर्शक म्हणजे काय, तर घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरणांमध्ये पहा वारंवार आणि दररोज. वारंवार म्हणजे नेहमी नेहमी, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. म्हणजेच हे जे आहे हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, कारण हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली 2023 ची TCS पॅटर्ननुसार त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. लॉर्ड कर्झनने बंगालची जी फाळणी आहे ही कधी केली होती? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2, तर 1905 या वर्षी बंगालची फाळणी करण्यात आली होती. या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन याने केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 40 प्रश्न. आपल्याला या 40 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या PDF फ्रीमध्ये मिळून जातील. आणि मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी हे जे चॅनल आहे हे मराठी नोकरीचं अजून एक असणारं चॅनल आहे. आपण भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.